2025चा हा होता शेवटचा संडे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. सकाळी फ्रेश वगैरे झाले आणि लगेच मी घराच्या बाहेर पडले होते. मला थोडीफार ग्रोसरी घ्यायची होती. तेच घेण्यासाठी जवळच्या मार्टमध्ये आले होते. तिथे काही ग्रोसरी वगैरे घेतली आणि त्याबरोबरच मला रेडीमेड दाळबट्टीचं पीठही भेटलं होतं. तेही घेऊन आले होते. घरी आल्याच्यानंतर चहा वगैरे ठेवला. चहा घेतला आणि बाकीच्या कामांना सुरुवात केली होती. खूप सिंपल रेसिपी आहे. त्या पाकिटावरती जे लिहिलेलं होतं तेच मी तसंच फॉलो केलं होतं. सिंपल त्यामध्ये मीठ टाका आणि त्याबरोबरच कडक तेल टाका. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या असतात. सिंपल रेसिपी आहे. एवढंच टाकलं आणि छान पीठ मळून घेतलं होतं. खूप खुसखुशीत बट्टी झाली होती. जर तुमच्या घराच्या बाजूलाही कुठे अवेलेबल असेल तर नक्की ट्राय करा. कोणत्याही मार्टमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. आणि त्याबरोबरच साईड बाय साईड मी वरणाची तयारी केली होती. एक टिप मी नक्की देईल, ज्यावेळेस तुम्ही वरण बनवताय त्यामध्ये लसण आणि मिरची ही ठेचून टाका. खूप टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. बट्ट्या तर माझ्या रेडी झाल्या होत्या आणि जेवण वगैरे झालं. त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर पान खाण्यासाठी. तर तारा पान सेंटरला गेलो होतो. तिथे भरपूर गर्दी होती. पान वगैरे घेतलं आणि साईडलाच मला बदाम शेकवालाही दिसला होता, तर बदाम शेकही घेतला होता. असा गेला माझा संडे. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो करा. बाय.